बाणूला जाऊन सांग. कोणत्या बाणूला? त्या खंडोबाच्या बाणूला. अच्छा बाणू तुला काय आणू? 100 रुपयाच्या मागणी यांचा. तू बोलत ना आता. बाणू तू जेजुरी नका. होणार होणार पण हे झालं की तुमचं होणार. अगं काळूबाई लाड लाड येणार अगं तुम्हाला घरी हलू दे काळूबाई लाड लाड येणार तुम्हाला घरी हलू दे काळूबाई अगं काळूबाई अगं काळूबाई अगं काळूबाई लाड लाड येणार अगं तुम्हाला घरी हलू दे काळूबाई लाड लाड येणार तुम्हाला घरी हलू दे सोहम निकंबरगार हे याही बालकाने आपल्या खाऊचे पैसे दिलेले आहेत. खाऊचे? हा मग तो देव खंडेराया त्या बाणूसाठी कसा गेला आणि मग तो बाणूला काय म्हणू लागला? काय म्हणू लागला? अग बाणू तुझे दुरीला चाल ग बाणू तुझे दुरीला चाल ग गडावर तुझे पिवळा माल ग तुझे पिवळा माल बाणू तुझे दुरीला चाल ग गडावर तुझे पिवळा माल ग तुझे पिवळा माल बाणू तुझे दुरीला चाल ग बाणू तुझे दुरीला चाल ग गडावर तुझे पिवळा माल तुझे पिवळा माल बाणू तुझे दुरीला चाल ग गडावर तुझे पिवळा माल तुझे पिवळा माल चंद्रकांत मारुती यादव कैलासवासी हे हा तसेच कैलासवासी संजय बेडेकर ह्यांच्या हा तसेच यांचे बंधू बर का बेडेकर साहेबांनी दिलेले आहेत. त्यांनी आपल्या भावासाठी भावाच्या नावाच्या उद्धारासाठी गोंधळ्याला दक्षिणा दिलेली आहे. गोंधळ्याला हेच सांगणं की त्यांच्या आत्म्याला शांती द्या. बोला अंबाबाईचा